माझं नाव रणजित बांदल. मी इथून विश्रांतवाडी पुण्यामधूनच आहे. तर मला हेअर हेअर ग्रोबद्दल माझ्या मित्राकडून समजलं. मी पण थोडा रिसर्च केला, बाहेर पाहिले हॉस्पिटल वगैरे. ट्रस्ट करण्यासारखं हॉस्पिटल म्हणजे मला हेच वाटलं, कारण की 4.9 रेटिंग होतं आणि बरेच लोक इथं येऊन गेले. तर त्यानंतर मी डिसिजन घेतला की आपण इथूनच करायचं. When your heart is broken, you simply cannot trust what your mind is telling you. मी जानेवारीमध्ये ट्रान्सप्लांट केलं. तर ट्रान्सप्लांट दिवशीचा अनुभव म्हणजे मला टोटल ग्राफ्ट 5,500 लागले. तर त्यांनी 2 डेजमध्ये सेशन माझं प्लॅन केलं होतं. तर फर्स्ट डेमध्ये 3,500 प्लॅन केले. तर किरण डॉक्टर स्वतः हजर होते माझ्या ट्रान्सप्लांट वेळेस. त्यानंतर इथला स्टाफ वगैरे जो हे करतो ट्रान्सप्लांट वगैरे, ते सुद्धा माझ्यासोबत नाईसली बिहेव करत होते. आणि मला समजलं पण नाही की आपली सर्जरी झाली एवढ्या अलगदपणे, एवढ्या स्मूथली. त्यांनी 2 दिवसामध्ये सर्जरी माझी हे केली, कंप्लीट केली. पहिली गोष्ट म्हणजे कॉन्फिडन्स लेवलमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. सुरुवातीला मला नाही का फोटो वगैरे काढतानासुद्धा म्हणजे लाज वाटायची. मी सेल्फीसुद्धा काढणं सोडून दिलं होतं. तर माझे मित्र गंजा म्हणायचे. मी आता कॉर्पोरेटमध्ये आहे, तर तिथंसुद्धा मला कॉन्फिडन्स लेवलची भरपूर अशी कमतरता जाणवत होती. पण आता ज्यावेळेस रिझल्ट झाले तर ते सुद्धा आश्चर्यचकित झालेत की एवढ्या फास्टमध्ये एवढी चांगली ग्रोथ कशी झाली आणि कुठून केले ते सुद्धा मला विचारतात. आणि सगळेजणच आश्चर्य आहे त्याने. घरचेसुद्धा भरपूर खुश आहेत. पहिल्यांदा तर घरचे मला म्हणले की ठीक आहे, आता एवढी ट्रीटमेंट तू घेतली तर हे लास्ट ऑप्शन म्हणून हे पण तू करून पहा, बघू आपण काय होतं आहे. त्यांना म्हणजे असं वाटत नव्हतं की यानेसुद्धा काय फरक पडेल, यानेसुद्धा केस येतील. पण ते सुद्धा एकदम शॉकिंगमध्ये आहेत की एवढे बेटर रिझल्ट आले आणि सगळेजण खुश आहेत. आता तर मी प्रत्येक जण मला विचारला कोणी ट्रान्सप्लांटबद्दल, तर मी हेच रिकमेंड करतो आहे सध्या तरी. थँक्यू हेअर फ्री हेअर ग्रो.